माझ्याकडे हे कागद इथेच मी बाजूला ठेवतो आहे, इथेच ठेवतो आहे. पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतोय त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला आहे. ही फाईल आपण पाहते. यातली एक फाईल मी आता CMलाही पाठवणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे. अनेक या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही आहे. हे सरकारचं नुकसान आहे. म्हणजे इतकं सांगेन मी की एक जागा विकत घेताना 47 लाखाची स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली. त्यानंतर 4 महिन्यांच्या कालावधीनंतर ही जागा नाशिक महानगरपालिकेला 21 कोटी रुपयाला विकण्यात आली. 21 कोटी रुपयाला. ही साधारण सगळी प्रकरणं आहेत, माझ्या हातामध्ये आहेत. मी आपला फार वेळ घेणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री कार्यालयाला, ईडीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती या संदर्भात मी दिलेली आहे. ठक्कर बिल्डर नाशिक यांना या भूसंपादन व्यवहारामध्ये 355 कोटीचा लाभ झाला. 355 कोटी. मनवानी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे, त्यांना 53 कोटी रुपयाचा लाभ झाला. शहा नाव मी परत सांगतोय बघा. ठक्कर, मनवानी आणि शहाना 8 कोटी रुपयाचा लाभ झाला. आणि साधारण इतर बिल्डर आहेत त्यांना 200 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी, क्लार्क यांना 12 कोटी रुपयाचा लाभ झालेला आहे. आणि संपूर्णपणे खाजगी वाटाघाटीद्वारे हे भूसंपादन झालेलं आहे. आणि किमान 800 कोटी रुपयाचा व्यवहार, 800 कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग, हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. हा पैसा कुठे गेला, कोणाकडे गेला? महानगरपालिकेचे अधिकारी, तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी, कोविड या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करता, त्यांना अटक करता, त्यांच्यावर ईडीची कारवाई होते. ही सरळ महानगरपालिकेची लूट आहे, नाशिक महानगरपालिकेची. आणि माझ्या हातामध्ये 800 कोटी रुपयाचे प्रकरण आहे. या सगळ्याचे मुख्य लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खात्यातले अधिकारी आहेत, त्यांचे बिल्डर आहेत. हे सगळे बिल्डर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेले आहेत. त्यातले हे ठक्कर दिसतात आहेत तुम्हाला. मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगतात, त्यांच्या बाजूला बसलेत. याची चौकशी जर मुख्यमंत्री करणार नाहीतच, पण भ्रष्टाचाराचा उच्चाटन करण्याची जी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे, देवेंद्र फडणवीस करत असतात अधूनमधून, ते खोटं आहे, सोडून द्या. तरी आमचं कर्तव्य आहे की याची चौकशी ताबडतोब व्हावी, SIT स्थापन करावी, हे प्रकरण ईडीकडे द्यावं, गुन्हे दाखल व्हावेत. या अपहाराबद्दल नाही झालं तर साधारण जेव्हा हे आमचं सरकार बदलेल, यांचं सरकार बदलेल दिल्लीत आणि महाराष्ट्रात, तेव्हा या 800 कोटीच्या घोटाळ्यातील सर्व लाभार्थींना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझं तर आव्हान आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाला, या संदर्भात माझ्याबरोबर बसा माझ्या पत्रकार परिषदेला, बरं का. तुम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना आणि ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताना, इथे तुमच्याच वॉशिंग मशीनमधले लोक आहेत, परत बाहेरून भ्रष्टाचार करतायत. त्या मुलूंच्या नागड्या पोपटलांना माझ्या बाजूला बसावं आणि या संदर्भात चर्चा करावी आणि त्यांनी तुम्हाला माहिती द्यावी. एकतर्फी भ्रष्टाचाराची लढाई होत नाही महाशय. काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, दुर्घटना घडलेल्या आहेत. होर्डिंग पडून जवळपास 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. तर ह्यामध्ये एक होर्डिंगचे मालक आहेत भावेश भिंडे. भावेश भिंडे हा भिंडे, आणि त्यांच्याबरोबरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भाजपकडून टाकला जातोय की उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत आहे. बरं, मग त्यांनी परवानगी दिली असं भाजपचं म्हणणं आहे. 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना. मी जे म्हणतोय ह्यावर बोला, 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे.
गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहेत. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतायत. एनडीए मधले 6 मुख्यमंत्री आणि 18 मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन आहे वाराणसीमध्ये. आपले मुख्यमंत्री देखील गेले. हा त्यांचा निरोप समारंभ आहे. आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असे लोक उपस्थित राहतात. बरं का, आता याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले आहेत, ह्यावेळेला ते नाही. त्याच्यामुळे ही त्यांची निरोपाची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील ना. ही त्यांचं फेअरवेल आहे वाराणसी. आणि फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते. मोक्ष मिळतो राजकीयदृष्ट्या. माजी मुख्यमंत्री